शुभ संध्याकाळ सगळ्यांना। आज दुपारच्या झोपेतनं उठल्या आत्र्याला खावासा वाटलाय केक, त्यामुळे आम्ही दोघे मिळून घरीच केक बनवतोय। तर सर्वात आधी मी कढई इथे प्री हीट करायला ठेवलेली आहे, त्यात एक स्टँड टाकून ती झाकून ठेवली आहे आणि एक राऊंड शेपचा टीन मी घेतला, त्याला ऑइल लावून घेतलंय आणि त्यात थोडासा मैदा टाकून सगळीकडे पसरवून घेते, जेणेकरून बटर पेपरची गरज इथे आपल्याला पडणार नाही आणि ओव्हनपेक्षा कढईमध्ये केक चांगला बेक होतो, म्हणून मी कढईतच करते जनरली केक। त्यानंतर आत्रेयाने इथे टूटी फ्रुटी घेतली एका बाउलमध्ये। आत्रेयाला केक वगैरे बनवण्याची प्रचंड आवड आहे, त्यामुळे त्याने स्वतःच टूटी फ्रुटी एका बाउलमध्ये घेतली। त्यात आम्ही अर्धा चमचा मैदा टाकला आहे, जेणेकरून टूटी फ्रुटी सुट्टी सुट्टी राहील आणि ती एकाच जागेवर अशी चिटकून नाही बसणार। त्यानंतर एक बाउल घेतलं आहे, त्यामध्ये अर्धा कप तेल घेतलेलं आहे। नॉर्मल कुठलीही फ्लेवर्ड नाही आहे, नॉर्मल रिफाइंड ऑइल आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 3/4 कप पिठी साखर आम्ही टाकलेली आहे आणि त्या दोन्हीला व्यवस्थित आत्रेय मिक्स करून घेतो आहे। त्याच्यामध्ये थोडी लम्स राहताना व्यवस्थित फास्ट असं बीट करायचं एकाच डायरेक्शनमध्ये, डायरेक्शन इथे बदलायचं नाही आहे। त्यानंतर मी इथे ॲड केलेलं आहे अप्रॉक्स 3/4 कप दूध मिल्क ॲड केलेलं आहे। त्याच्यानंतर रूम टेम्परेचरवरचंच हे दूध मी इथे ॲड केलं आहे। त्यानंतर त्याला पण छान मिक्स केलेलं आहे। 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स मी इथे ॲड केलं आहे, याच्यामुळे खूप छान असा फ्लेवर केकला येतो। मग आम्ही एक चाळणी घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही 1.5 वाटी मैदा टाकलेला आहे आणि 1.5 चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि 1/4 टीस्पून सोडा टाकायचा आहे, म्हणजे पाव चमचा सोडा टाकायचा आहे। बेकिंग सोडा जो असतो टाटाचा किंवा कुठलाही तुम्ही घेऊ शकता फ्रेश असा। हे सगळं सोबत चाळून घेतलेलं आहे, जेणेकरून हे व्यवस्थित एकमेकात मिक्स होईल आणि जे खाली आपण तेल आणि पिठी साखर मिक्स करून घेतली होती त्याच्यामध्येच हे सगळं व्यवस्थित फेटून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे। पण इथे काळजी अशी घ्यायची की तुम्ही फास्ट जास्त मिक्स नाही करायचे, कारण की आता आपण याच्यात ऑलरेडी बेकिंग पावडर पण ॲड केली आहे। बेकिंग पावडरला जर तुम्ही फास्ट फेटाल तर त्याचं जे काम करत असतं बेकिंग पावडर रिॲक्ट करत असतं ते होणार नाही व्यवस्थित, त्यामुळे इथे थोडंसं हळूहळू तुम्ही फेटू शकता, स्लो फेटू शकता, फक्त एकाच डायरेक्शनमध्ये तुम्हाला फेटायचं। पूर्ण त्याचे लम्स निघून जातील अशा पद्धतीने तुम्ही त्याला फेटा। थोडं मी इथे दूध ॲड करते, कारण की कन्सिस्टन्सी मला अजून थोडीशी पातळ हवी, एकदम घट्टही नको आणि एकदम पातळही नको। मी तुम्हाला शेवटी दाखवेन की कशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। अशा प्रकारे एकाच डायरेक्शनमध्ये हळूहळू मी फेटते। अजून थोडंसं दूध मी इथे घातलं, जवळपास अर्ध्या वाटीच्या पण थोडं कमीच दूध मला लागलं असेल परत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। त्याच्यामध्ये मी जी आम्ही टूटी फ्रुटी बनवली होती, मैद्यात घोळून ठेवली होती, ती पण ॲड केली आहे आणि आता जो टीन आपण तयार केलेला होता त्याच्यामध्ये हे बॅटर टाकूया। कन्सिस्टन्सी इथे तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे हवी आहे। सगळा बॅटर आपण त्या टीनमध्ये व्यवस्थित टाकला आहे आणि ते जे टीन आहे त्याला एकदा टॅप करून घ्यायचे, एअर बबल्स एक्स्ट्रा असतील तर ते पण निघून जातील आणि आत्रेयाला पण ही गोष्ट करायची होती, त्यामुळे त्याने पण टॅप करून आम्ही मग जो टीन आहे तो ठेवला आहे कढईमध्ये। उरलेली जी टूटी फ्रुटी ठेवली होती आम्ही थोडी शिल्लक, ती वरतून आम्ही त्याच्यावर स्प्रेड केली आहे आणि आता आम्ही झाकून ठेवतोय जवळपास 35 मिनिट आपण याला बेक करूया। 35 मिनिट झालेले आहेत। आता बघूया आपला केक बेक झाला आहे की नाही। एक सुरी मी त्याच्यात घालून बघते, सुरीला काहीही लागलेलं नाही, याचा अर्थ केक व्यवस्थित बेक झाला आहे। माझ्यामध्ये थोडा जास्तच झाला आहे, 40 मिनिट इथे झाले होते जवळपास। तुम्ही थोडंसं आधी काढूनही बघू शकता। त्यानंतर मी 10 ते 15 मिनटं केक झाकून थंड व्हायला ठेवलं होतं। थंड झाल्याशिवाय केक अजिबात काढू नका आणि थंड होताना तो नक्की झाकून ठेवा, जेणेकरून त्याला क्रॅक्स पडणार नाहीत आणि तो सॉफ्ट राहील। थंड झाल्यानंतरच तुम्ही केकला डिमोल्ड करा। अशा प्रकारे सुंदर असा केक आपला तयार आहे। बघू शकता तुम्ही, हाईट पण व्यवस्थित आली आहे आणि एकदम स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा केक इथे तयार झालेला आहे। आत्रेयाला जो खावासा वाटत होता तो आमचा केक इथे रेडी झालेला आहे पाऊण तासात आणि आत्रे इथे केक कटिंग करतोय। त्याचा बड्डे वगैरे काही नाही आहे, पण लहान मुलांना केक कट करायला कधीही आवडतं, त्यामुळे आम्ही इथे मस्त एक ट्रायंगल शेप पीस मी काढून घेते।
थोडासा केक हा जरा जास्त बेक झाला आहे, तुम्ही अजून 5 मिनिट आधी काढून बघितलात तरी चालेल. त्यानंतर मी याच्यावर अत्रेयाचं फेवरेट चॉकलेट सिरप टाकलेलं आहे आणि हा केक मी दिलेला आहे अत्रेयाला. एन्जॉय. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.